टेंभुर्णीमध्ये देखील काल जनआंदोलन पाहायला मिळाले. कशी आपली भूमिका यापुढे असणार आहे? ज्या पद्धतीने उत्तमराव जानकर यांनी देखील आपले 12 प्रश्न निवडणूक आयोगासमोर ठेवले होते, मात्र अनुत्तरित आहेत ते प्रश्न. आपली काय ठोस भूमिका असणार? आपण जर बघितलं माढा मतदारसंघामध्ये लोकसभा टू विधानसभा 13,000 मतदान वाढलं होतं आपल्या मतदारसंघात. आपण जर काढून बघितलं आणि त्याची नेमकी चर्चा करायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये निवडणुकीच्या धांदलीमध्ये आम्ही त्या काही गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या, जी आपल्या माढा तालुक्यातली 36 गावं करमाळ्यात आहेत. तीच गावं इकडं डबल नावं लावणे, डबल वोटिंग करणे हा काहीतरी प्लॅन होता. आम्ही तो लवकर वेळीत ओळखला होता आणि त्याच्यावरती काही आम्ही ॲक्शन घेतल्या. त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये मला यश संपादन झालं. परंतु अशा मतदारसंघामध्ये सगळीकडेच हे डुप्लिकेशन होते. आपण बघितलं असेल निवडणूक आयोग यापूर्वी आपल्याला आठवत असेल तर 1 जानेवारी किंवा जून महिना इथपर्यंत कट ऑफ डेट असायची मतदार यादीची. आणि त्या मतदार यादीची कट ऑफ डेट नंतर मग आपल्याला मतदार यादी अपडेट व्हायची. परंतु कालच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल शेवटच्या दिवशीपर्यंत मतदार यादी अपडेट करायला संधी दिली. हा सगळ्यात महत्त्वाचा संशयाचा भाग आहे आणि ह्याच्यावर अजून मुद्द्यावर कोण आलेलं नाही. कारण मतदार यादी जानेवारीत कट ऑफ झाली किंवा जूनमध्ये कट ऑफ झाली, तिथून पुढं जर नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत तर जूनची कट ऑफ यादी, आणि जर मेमध्ये निवडणुका असतात साधारण लोकसभेच्या तर जानेवारीची कट ऑफ. ह्याच्यामुळं ह्या मतामध्ये हेराफेरी होऊ शकत नाही. उमेदवाराला त्यांच्या सर्व बूथ एजन्सीला कळतं की मतदार डबल झाला आहे नाही झाला आहे. आता माझं उद्या मतदान आहे, अर्ज भरेपर्यंत मतदार यादी अपडेट होत होती. त्यामुळं ह्याच्यामध्ये धांदल उठली आणि असं का केलं हा मूळ प्रश्न आहे. ह्याच्यावर मात्र अजून त्या ठिकाणी प्रकाश पडलेला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की असा निर्णय का घेतला. आत्ता आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला फ्रीज केली यादी ह्या मताच्या कट ऑफ, मग तेव्हाच का तशी ठेवली, हा देखील सगळ्यात महत्त्वाचा विषय. ह्याच्यावरती त्या ठिकाणी प्रकाश येणं महत्त्वाचं आहे. ह्याचं उत्तर निवडणूक आयोगाने जर दिलं तर ह्याचं सत्य बाहेर येईल. राहुल गांधींच्या म्हणण्यामध्ये तथ्य असं वाटतं? नाही, मुळामध्ये आपण सगळ्याच मतदारसंघात ही मतदाराची वाढलेली जी संख्या आहे ह्याच्यामुळे शंकाच आहे ना. मग त्यांनी एखादी शंका जर उपस्थित केली तर आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीचा एक लोकशाहीचा एक मूलभूत खांब आहे की ज्या निवडणूक आयोगानं ट्रान्सपरन्सीमध्ये ह्या सगळ्याची उत्तर देणं हे लोकशाहीमध्ये बंधनकारक आहे. मग ते लोकशाहीमध्ये त्यांनी देणं अपेक्षित आहे आणि त्याची सगळं देश वाट बघतोय. ज्या पद्धतीने व्हीव्हीपॅट मशीन देखील बंद असणार आहे, जे आपण मतदान केलंय त्याची आपल्याकडे एकीकडे प्रूफ म्हणून आपल्याला चिठ्ठी दिसत होती, ते देखील निवडणूक आयोगाने त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते बंदी केली. नाही, मुळामध्ये आपण बघितलं पाहिजे हे निवडणूक आयोगाला सारखे बदल का करावं वाटतात, म्हणजे ह्याच्या मागं नेमका काय घोळ आहे. मग व्हीव्हीपॅट होतं म्हणून घोळ झाला, नव्हतं म्हणून घोळ झाला, पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती कोणाच्या विचाराच्या आल्या तर त्याच्यामुळं झालं का, असे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून ह्याची एकच मेथड असायला पाहिजे. आणि ती मेथड न बदलता त्या ठिकाणी कंटिन्युअसता असेल तर आपल्या लोकशाहीचे बळकट स्थान त्या ठिकाणी निवडणूक आहे, निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोगावर जर प्रश्नचिन्ह देशात उत्पन्न होत असेल तर त्या ठिकाणी लोकशाहीला हे घातक आहे. त्यामुळे ह्या बदल का केले जातील ह्याच्यावर त्या ठिकाणी आपण प्रश्न विचारणं आवश्यक आहे. मी अजून एक आपल्या माढेकरांसाठी सांगतो की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी मतदानाचं काम हे माढ्याच्याच गोडाऊनला व्हायला पाहिजे असं मी जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं आहे आणि त्यानुसारच इथं करण्याचं काम देखील केलं जाईल, जेणेकरून ही जी आपण बाहेर नेलं होतं विधानसभेला ती त्या ठिकाणी हितच व्हावं असं देखील आम्ही मागणी केली, जेणेकरून माढ्याला पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा एक वर्चस्व आणायचं त्यासाठी काम चालू आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना एक वक्तव्य केलं होतं की 2 व्यक्ती मला भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला 160च्या जागा आसपास आम्ही देतो, हे असं काय गोलमाल विधानसभेला झाला असं वाटतं? नाही, आता कसं आहे, हा खूप मोठा विषय आहे आणि एवढा ह्याच्यावर प्रतिक्रिया एवढा देणारा मी छोटा कार्यकर्ता आहे. बोलणारे दबंग आमदार म्हणून तर आपण ओळखला, काय वाटतंय? छोटा कार्यकर्ता आहे. आता याबाबत वरिष्ठ आहेत, त्यांनी प्रतिक्रिया देतील. परंतु जर अशा काही गोष्टी घडत असतील तर खरंच लोकशाहीला घातक आहे. आणि आता काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं, मोबाईल आहे, मोबाईल हॅक होतोय, कॅम्प्युटर हॅक होतंय, मशीन हॅक होती, अशी चर्चा आहे. मग ह्याच्या माध्यमातून नेमकं काय कोण करतंय. आता जग इतक्या पुढं गेलं आहे की आपण आपल्या मोबाईलवरती काय करतोय ती दुसऱ्याला कळायला लागले. आणि मग आता मशीनमध्ये काय होत असेल ह्याच्यावर ही जी प्रश्नचिन्ह तयार होत आहेत त्याची उत्तरं खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने दिली तर या सगळ्या प्रश्नावरती पडदा पडेल.
निवडणूक आयोगाची उत्तराची वाट आपण बघूया. हे होते आमदार अभिजित आबा पाटील. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावर निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरं देखील निवडणूक आयोगानं दिली तर हा राज्यभरातील देशभरातील जनतेचा संभ्रम जो आहे तो दूर होईल आणि त्यांच्या विरोधकांना जे आहे ते त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आगामी काळामध्ये पंढरपूर नगर परिषद असतील इतर सर्वच निवडणुका जे आहेत ते सर्व सहकाऱ्यांना घेऊन जे आहेत ते आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगतानाच माजी आमदार संजय मामा शिंदे यांना देखील टोला लगावल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.